आणि खासदार अनिल बोंडे यांच्या निषेधार्थ काँग्रेसकडून आंदोलन छेडण्यात आले। तर भाजप खासदार अनिल बोंडे आणि शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ काँग्रेसने राज्यव्यापी आंदोलन पुकारलंय। नागपूरमध्ये देखील काँग्रेसतर्फे निषेध आंदोलन करण्यात आले। आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले। तर यावेळी सीताबर्डी पोलीस स्टेशन बाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे। आमदार संजय गायकवाड आणि खासदार अनिल बोंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी यावेळी आंदोलकांनी पोलिसांकडे केली आहे। तर 4 दिवसात आमदार संजय गायकवाड आणि खासदार अनिल बोंडे यांनी माफी मागावी, नाहीतर आंदोलन अजून तीव्र करू अशी प्रतिक्रिया आमदार विकास ठाकरे यांनी दिली आहे। मला वाटते की शिंदे सेनेचे आमदार गायकवाड आणि भारतीय जनता पार्टीचे खासदार बोंडे यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे आणि ज्या पद्धतीचं वक्तव्य यांनी केलं, एकाने म्हटलं की जीभ छाटा आणि एक म्हणतो जिभेला चटके द्या, याची अवकातच नाही आहे की एका सामान्य माणसाची ही जीभ कापायची आणि चटके द्यायची। तर हे राहुलजीबद्दल बोलत आहे आणि मला वाटते या मागे देशात दंगे भडकवण्याचं राजकारण करण्याचं काम अमित शहा आणि मोदी करत आहेत। जर अमित शहा आणि नरेंद्र मोदींचं यांना पाठिंबा नसेल तर त्यांनी यांना पक्षातून बडतर्फ करावं, यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि आपला असली चेहरा काय आहे तो दाखवावा। जर या देशातील जनतेला त्यांनी माफी मागितली नाही किंवा हे वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाई केली नाही तरी देशातली जनता नरेंद्र मोदी आणि अमित शहाचा असली चेहरा पाहून झाले की आपल्या आमदार खासदारांच्या माध्यमातून राहुलजींच्या बद्दल जे वक्तव्य करत आहे हे वक्तव्य यांच्या सांगण्यानुसारच करत आहे। आणि जर या 4 दिवसात नरेंद्र मोदी अमित शहा या लोकांनी हे माफी मागितली नाही, यांना पक्षातून काढलं नाही, तर मला वाटते की हे आंदोलन अजून उग्र करण्यात येईल। हो, एफआयआर करायला आले का तुम्ही? तक्रार दाखल करायला आहे? हो, तक्रार दाखल करा। पोलीस स्टेशनमध्ये अजून की हे फक्त आपल्या महाराष्ट्रातले गायकवाड आणि अनिल बोंडे या दोघांचंच उदाहरण नाही आहे, तर भाजपाचा दिल्लीचा आमदार मारवा आणि बिट्टू या 2 लोकांनी ज्या पद्धतीचं राहुल गांधीच्या विषयी एकाने म्हटलं की जसं तुझ्या आजीचे हाल झाले तसे आम्ही करू, दुसऱ्याने आतंकवादी म्हटलं, उत्तर प्रदेशच्या एका मंत्र्यांनी राहुल गांधींना आतंकवादी म्हटलं। तर हे सगळं पाहता ही बीजेपीची एक ठरलेली नियोजित व्यूहरचना आहे आणि त्या रचनेप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणाहून राहुल गांधीच्या विरोधामध्ये गैरसमज आणि लोकांच्या मनामध्ये चीड उत्पन्न करण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे। पण या देशातले लोक समजदार आहे, जे राहुल गांधी लंडनमध्ये किंवा अमेरिकेमध्ये बोललेच नाही ते त्यांच्या तोंडी टाकण्याचा प्रयत्न करून राहिलेले आहे। ज्यांच्या प्रवक्त्यांनी समोर यावं, आमच्या प्रवक्त्याबरोबर त्यांनी वादविवाद करावा आणि जे बोलले नाही त्याच्याबद्दल खुलासा करावा, परंतु ते न करता जनतेमध्ये राहुल गांधीच्या विरोधामध्ये गैरसमज पसरवण्याचा हा काम चाललेला आहे। त्याचं कारण की राहुल गांधींनी ज्या पद्धतीने या देशामधला सगळ्या लोकांना एकत्र आणून बीजेपीच्या निष्क्रियतेला त्यांनी तोंड दिलं आणि लोकसभेच्या इलेक्शनमध्ये त्यांना खाली आणलं आणि विरोधी पक्षाचे नेते झालेले आहेत ते त्यांना सहन होत नसल्यामुळे त्यांनी अशा पद्धतीनं राहुल गांधीला नाकीनऊ आणण्याचा प्रयत्न, त्यांना खच्ची करण्याचा प्रयत्न करून राहिलेला आहे। पण ते चालणार नाही, कारण की या देशातली जनता सुज्ञ आहे आणि त्यांचा हा जो प्रयत्न आहे, हा जो तालिबानी प्रयत्न आहे, हा जो फासिस्ट प्रयत्न आहे, तो हाणून पाडल्याशिवाय या देशातली जनता राहणार नाही, तो आमचा निर्धार आहे। थँक्यू। आमची तक्रार आहे की आमदार संजय गायकवाड, अनिल बोंडे, रवनीत बिट्टू आणि धर्मिंदर सिंह मारवा या नेत्यावर गुन्हे दाखल करावे ही अशी आमची इथे तक्रार आहे। आणि आपण याच्यावर काय करणार आहे, सगळं दाखल करणार आहे की नाही करणार आहे, नाही करणार ते कुणाच्या अंदाज नाही आहे।
तुम्ही सांगा आम्हाला. सरळ सरळ देशामध्ये दहशतवाद पसरवण्याचा हा प्रयत्न आहे आणि हा कल्पनेत प्रयत्न आहे. आणि एवढं सर्व होऊ नये म्हणून ते आमच्या पक्षाचे नेते आहेत. आणि या देशामध्ये काय चाललं, कायद्याचं राज्य आहे की नाही, की कोणी उचलला कोणालाही याची देश छाटू, याचं डोकं छाटू, त्यांना याच्या आजीप्रमाणे आम्ही मारून टाकू, असं जर व्हायला लागलं तर या देशामध्ये शांती राहणार नाही. आणि हे कायद्याचं राज्य आहे असं आपण दावा करतो. तुम्ही सुद्धा दावा करता की महाराष्ट्र पोलीस संरक्षण आहे, खल निग्रह आहे, तर याचा काही होऊनच नाही राहिलेलं आहे. खल कसे नहीं चलेंगे।